197 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील प्रत्यक्ष मतमोजणी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल या ठिकाणी सकाळी 8 वाजता सुरू होईल। सर्वप्रथम पोस्टल मतांची मतमोजणी सुरू केली जाईल आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर आपल्या प्रत्यक्ष ईव्हीएमची मतमोजणी सुरू केली जाईल। एकूण ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी 20 टेबल मांडलेले आहेत। पोस्टल बॅलेट मोजण्यासाठी 4 टेबल आणि ईटीपी बेस मोजण्यासाठी 2 टेबल असे एकूण 26 टेबलची त्या ठिकाणी टेनिस सभागृहामध्ये आपण सोय केलेली आहे। सर्व उमेदवारांनी 26 टेबलवर 26 आपले पोलिंग काउंटिंग एजंट नेमावेत असं सर्वांना आम्ही सूचित केलेलं आहे। त्याचबरोबर उमेदवार किंवा उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी आरओ सोबत त्यांच्यासोबत थांबलेले असतील आणि सर्व काउंटिंग एजंट यांचे आत आल्यानंतर त्या ठिकाणी बाकीची जी काही ब्रेकफास्ट असेल जेवणाची सोय त्या ठिकाणी केलेली असेल। सर्व संबंधितांनी वेळेत त्या ठिकाणी उपस्थित राहा। साधारण किती फेऱ्या होतील? एकूण 20 फेऱ्या अपेक्षित आहेत। 20 फेऱ्यामध्ये आपण एका फेरीमध्ये 20 टेबल अशा पद्धतीने आपल्या 19 पूर्ण फेऱ्या आणि 20वी अंशतः फेरी पार पाडली जाईल। प्रत्येक टेबलवर एक मायक्रो ऑब्झर्वर असतील, एक सुपरवायझर असतील आणि त्यांना एक सहाय्यक अशा पद्धतीने जवळजवळ आपले त्या ठिकाणी 150 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती मतमोजणीसाठी केलेली आहे।